आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। महायुतीचे पुरस्कृत उमेदवार या गंगाखेड विधानसभेचे आमदार माननीय रत्नाकरजी गुट्टे साहेब यांच्या सोबत आम्ही प्रचारात काम करीत आहोत आणि आमदार साहेबांनी या मतदारसंघासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे आणि या मतदारसंघातील गाव वाडी वस्ती तांड्यापर्यंत आमदार साहेब पोहोचलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं एक संकल्पना आहे की अंत्योदयापासून आम्ही काम करतो आणि त्या संकल्पनेला धरून सुद्धा या ठिकाणी आमदार साहेबांनी काम केलेलं आहे आणि माझा पक्ष भारतीय जनता पार्टी यांनी त्यांना पुरस्कृत केलेला असल्या कारणानं विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मान्य आमदार साहेबांसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि मान्य आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांचा या ठिकाणी विजय निश्चित आहे। या संदर्भात मी आज प्रचारासाठीच आमदार साहेबांच्या प्रचारासाठीच मी तळागाळापर्यंत जात नाहीये। तळागाळातील प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक ग्रामस्थांनी मला जे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून काम सांगितलेत ते काम सुद्धा मी आमदार साहेबांच्या प्रयत्नाने व आमदार साहेबांच्या हातून करून घेतलेले आहेत। त्यामुळे या कामाच्या जीवावर विकासाच्या जीवावर मान्य आमदार साहेबांच्या बद्दल एक फार मोठं लाट अशी या ठिकाणी विकासा माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभं राहिलेली आहे। आमदार साहेबांनी काम करीत असताना मागील इलेक्शन मध्ये त्यांना कोण्या गावात मतदान पडलंय का बघितलं नाही, त्यांनी कोण्या जातीचा आहे का बघितलं नाही, कोण्या धर्माचा आहे का बघितलं नाही। त्यांनी विकासाचे काम या जनतेसाठी केलेत आणि आमदार साहेबांच्या विकासाच्याच माध्यमातून महायुतीच्या विकासाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जनतेच्या समोर जात आहोत। पूर्ण जनतेला आपण काय आवाहन करणार? पूर्ण जनतेला असं आवाहन करेल मी, या ठिकाणी महायुती सरकारने या महाराष्ट्रातील गावगाड्यातील कष्टकरी शेतकरी जनतेसाठी नागरिकांसाठी खूप मोठ्या अशा योजना राबविलेल्या आहेत। त्या योजनांचा खूप मोठा फायदा महाराष्ट्रातील सर्व जनतेला होत आहे। या ठिकाणी विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील करोडो महिलांसाठी त्यांनी एक ही योजना आणलेली आहे। त्यामुळं लाडक्या बहिणीची योजना सुद्धा या ठिकाणी खूप प्रभावी झालेली आहे। लाडक्या बहिणीसाठी आज महायुतीचं सरकार 1500 रुपये देत आहे, पण येणाऱ्या कार्यकाळामध्ये संकल्प पत्रामध्ये असं जाहीर करण्यात आले की लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये हा प्रतिमाह देण्यात येईल। महायुतीचे पुरस्कृत उमेदवार माननीय आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांना सर्व मायबाप जनतेने प्रचंड मताने निवडून द्यावे असे मी आवाहन करतो।